तर मला सांगा की तुम्ही आता जिल्हाधिकारी यांची भेट घेतली, कुठल्या मागण्या संदर्भात आणि काय नाही? आज भी माननीय जिल्हाधिकारी मॅडमशी विविध विषयांवर चर्चा केल्या। जालना जिल्ह्यामध्ये जी अतिवृष्टी झालेली आहे, अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांचं जे नुकसान झालेलं आहे त्याचे पंचनामे करून त्यांना नुकसान भरपाई मिळण्यासंदर्भात चर्चा झाली। त्याच पद्धतीने जालना खरपुडी सिडको प्रकल्पाबद्दल या संदर्भात मॅडमला मी निवेदन दिलेलं आहे, कारण मॅडम नवीन आलेल्या आहेत, त्यांना या सगळ्या गोष्टींची माहिती नाही। मागच्या जिल्हाधिकाऱ्यांना पण आपण निवेदन दिलं होतं की जालना खरपुडी सिडको प्रकल्प हा कुठल्याही दृष्टीने व्यवहार्य नाही। हा प्रकल्प आधी डिनोटिफाईड झालेला होता, परंतु भूमाफियांनी आणि त्या कंपनीने संगनमत करून या ठिकाणी 900 कोटी रुपयाचा घोटाळा या जालना जिल्ह्यामध्ये केलेला आहे। त्या संदर्भात मी माननीय मुख्यमंत्री महोदय, नगरविकास मंत्री, उपमुख्यमंत्री, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक या सर्वांना निवेदनं दिलेले आहेत आणि या संदर्भात चौकशी सुरू आहे। आणि या घोटाळ्यामध्ये जे कोणी जबाबदार आहेत, भूमाफिया असतील, कंपनी असेल किंवा इतर कोणी असेल, त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करावे आणि हा प्रकल्प रद्द करावा। जे 309 कोटी रुपये भूमाफियांना अदा करण्यात आलेले आहे ते व्याजासह त्यांच्याकडून वसूल करावे, अशी मागणी मी माननीय जिल्हाधिकाऱ्यांना या ठिकाणी परत एकदा केलेली आहे।